जय श्री माताजी. श्री मातांना नमस्कार करून आपले दोन्ही हात श्री मातांच्याकडे करूया. श्री मातांना पाहायचं आहे आपण. श्री मातांच्या आज्ञाचक्राकडे आणि डोळ्याकडे बघायचं आहे सहजमध्ये. कुठलाही विचार शक्यतो आपल्या डोक्यामध्ये येऊ द्यायचा नाही. निर्विचारितेमध्येच पाहायचं किंवा श्री मातांना बघितल्या निर्विचारिता यावी आपल्या डोक्यामध्ये. लक्ष व्हायब्रेशन्स वरती, दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती ठेवायचं. सहजमध्ये आपण श्री मातांना पाहतोय. कुठलीही अटॅचमेंट आपण आपल्या हृदयामध्ये ठेवायची नाही. कुठलाही विचार नको, कुठली अटॅचमेंट नको. पाहतोय आपण श्री मातांना. श्री मातांच्याकडून ज्या व्हायब्रेशन्स आपल्याला येत आहेत त्या आपण खेचून घ्यायच्या दोन्ही हाताच्या बोटातून एकसारख्या. प्रयत्न करायचा आहे. आपल्या दोन्ही हाताच्या बोटामधून एकसारख्याच व्हायब्रेशन्स खेचल्या जातील. इकडे लक्ष असावं. खेचलेल्या व्हायब्रेशन्स मनगटापासून कोपऱ्यापर्यंत घ्यायच्या. प्रयत्न करायचा. कारण सकाळी व्हायब्रेशनचा फोर्स जास्त असतो पहाटे कधी पण. त्यामुळे खूप व्हायब्रेशन्स येत असतात. फक्त खेचता आल्या पाहिजेत त्या. श्री मातांच्याकडे पाहत पाहत करायचं म्हणजे होतं ते सगळं आपोआप येतं. आणावंही लागत नाही. कदाचित कुठल्या तरी बोटाला चुरचुरल्यासारखं टोचल्यासारखं जाणवेल, परंतु आपण लक्ष द्यायचं नाही तिकडे. पॉझिटिव्हिटीकडे लक्ष द्यायचं, व्हायब्रेशन्सकडे. निगेटिव्हिटीकडे द्यायचं नाही. त्याचबरोबर थोडंसं काय करूया, दीर्घ श्वसन करूया. दीर्घ श्वसन म्हणजे श्वास शिस्तीत आत घ्यायचा आहे, भरायचा आहे आणि शिस्तीत बाहेर सोडायचा आहे. त्याला आतमध्ये रोखून धरायचं नाही आपल्याला. त्याला कुंभक म्हणतात. ज्यावेळी आपण श्वास घेतो त्याला पूरक म्हणायचं, आतमध्ये रोखून धरतो त्याला कुंभक म्हणायचं आणि बाहेर सोडतो त्याला पूरक म्हणतात योगाच्या भाषेत. आणि बाहेर रोखून धरतो त्याला बाह्य कुंभक म्हणतात. ज्यावेळेला आपण समाधी अवस्थेत जातो त्यावेळी आपला बाह्य कुंभक लागतो योगामध्ये. म्हणजे पूर्ण श्वास बाहेर सोडलेला असतो आणि त्याच वेळेला आपला आत्मा शस्त्राच्या वर निघून गेलेला असतो. त्याला बाह्य कुंभक म्हणायचं. त्यानंतर आपला डावा हात कुंडलिनी पुढे धरूया, उजव्या हातानं कुंडलिनी वरती चढवूया हळूहळू.
शिस्तीत लक्ष कुंडलिनीवरती ठेवूया. शस्त्राच्या वर जाऊन एक गाठ मारतोय. दुसऱ्या वेळेला लक्ष कुंडलिनीवरती आहे. आपल्या हाताबरोबर ती वर येते, तिकडे लक्ष पाहिजे. 2 गाठी मारतोय आपण. तिसऱ्या वेळेला परत 3 गाठी मारतोय. कुंडलिनी वर आली का बघायची. सहस्त्रारच्या वर. आता कवच डावीकडून डोक्यावरून उजवीकडे, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. लक्ष कवचावरती. जे व्हायब्रेशनचं कवच तयार होत असतं तिकडे लक्ष असावं कधीही. आता हात परत श्रीमातांच्याकडे. लक्ष व्हायब्रेशन्स वरती आणि कवचावरती ठेवूया आपल्या. जे कवच आपण धारण केले त्या कवचावरती लक्ष केंद्रित करूया आणि व्हायब्रेशन्स वरती. श्रीमातांना बघत बघत असतं ते. त्यानंतर आपला उजवा हात हृदयावरती ठेवूया. इथं म्हणूया, श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे. मी हे मन बुद्धी शरीर अहंकार काही नाहीये, शुद्ध आत्मा आहे. हृदयामध्ये असणाऱ्या आत्म्याकडे लक्ष देऊया. आपण स्वतः आत्मा बनूया. कुठलाही विचार डोक्यामध्ये नाही, फक्त हृदयामध्ये असणाऱ्या आत्म्याकडे लक्ष आहे. बघतोय श्रीमाताईंना आपण. लक्ष आत्म्यावरती पण आहे. आपण हे स्थूल देह पण पाहतोय आणि सूक्ष्म देहावरती पण लक्ष आहे. बघा, दोन्हीकडे आहे. आणि श्रीमाताईंनाही पाहतोय. एका वेळेला 3 क्रिया आपण करतोय. श्रीमाताईंनाही पाहतोय, स्थूल देहाकडे पण लक्ष आहे आणि स्थूल देहाच्या आतमध्ये जो सूक्ष्म देह आहे त्याच्याकडेही लक्ष आहे आपलं. म्हणजे या देहातलीच ताकद आपण ओळून हृदयामध्ये आणलेली आहे. तिकडेही लक्ष आहे आपलं, सूक्ष्म आत्म्याकडं. श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, निर्मळ आत्मा आहे. अजर अमर असा आत्मा आहे तो.
त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवर दाबून धरायचं. मान थोडी खाली झुकूया. हात दाबून शिस्तीत फिरवायचा. आता ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करूया. इथं म्हणूया, श्री माताजी, आपल्या परमकृपेमध्ये आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजमान व्हा. श्री माताजी, आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. कृपा करून आमच्या सहस्त्र दल कमलामध्ये विराजित व्हा. हात दाबून शिस्तीत फिरवतोय. डोळे उघडेच आहेत, अजून बंद केलेले नाहीत. फक्त खाली पाहतोय आणि उजवा हात टाळूवरती फिरवतोय. तिकडेही लक्ष आहे. श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजमान व्हा. आता हात किंचित वरती उचलायचा आहे. थोडासा वरती 7-8 इंच वर. थोडासा वर खाली मागे पुढे गोल फिरवून पाहायचं आहे. टाळूतून आपल्याला चैतन्य लहरी जाणवतात का? श्री मातांच्याकडे बघत बघत. टाळूवरती पण आपण हात फिरवतोय, वरती पाहतोय, व्हायब्रेशन्स जाणवत आहेत काय? हात खाली घेऊया. आता श्री मातांच्याकडे पाहत लक्ष शस्त्रार्च्या वर ठेवायचं आहे. श्री मातांच्याकडे पाहत लक्ष शस्त्रार्च्या वर. आपली कुंडलिनी शस्त्रार्चं भेदन करून वर आली का बघायचं. आणि ती शस्त्रार्च्या वरती आली असेल तर श्री माताईंना पाहत पाहत आपले डोळे बंद करायचे आहेत आणि पूर्ण लक्ष शस्त्रार्च्या वर द्यायचं. जाणवते का बघायचं एकाग्रतेनं. पूर्ण अटेन्शन शस्त्रार्च्या वर. कुठलाही विचार नाही, कुठली अटॅचमेंट नाही, फक्त ती जाणीव. हेच महत्वाचं आहे. त्या जाणीवेत राहणं फार महत्वाचं आहे. कारण आता आपलं कनेक्शन लागलं श्री मातांशी, परमचैतन्याशी. लक्ष शस्त्रार्च्या वर आहे. आता थोडस चित्त खाली आणायचं आहे आपल्याला. ब्रह्मरंध्रामध्ये आणायचं. ब्रह्मरंध्र. आणि त्याच्या आसपास लक्ष ठेवायचं.
सूक्ष्मतर जाणीव घ्यायची आहे आपल्याला. ब्रह्मरंध्राची जाणीव. ती जाणीव वाढते का ते पाहायचं आहे आपल्याला. ब्रह्मरंध्रातून आज्ञामध्ये येऊया. ब्रह्मरंध्रातून आज्ञामध्ये यायचं. आज्ञा कुठं आहे माहिती आहे आपल्याला. बरोबर जे टाळं आहे आपलं, म्हणजे पडजीभ, त्याच्यावरती आज्ञाचक्र. आता काय करायचं, आपली जीभ जी आहे ती उलटी फिरवायची आहे. जिभेचा जो शेंडा आहे तो उलटा फिरवायचा आहे आणि टाळ्याला लावायचं आहे आपल्या. बघा, माग ओढायचं जिभेला. आपण जो श्वास घेतो नाकाने तो त्या जिभेच्या शेंड्याला लागला पाहिजे. अशा पद्धतीनं श्वास घ्यायचा, म्हणजे कळतं ते जीभ कुठं लावायची ते बरोबर. बघा जमते का. म्हणजे त्या छिद्रातून श्वास त्या जिभेला लागतो का बघायचं, शेंड्याला. त्याला खेचरी करावी लागते, परंतु खेचरी करायची गरज नाही. श्रीमातांनी आपल्याला ते दिलेलंच आहे. तिथून अमृत येत असतं. हळूहळू ज्यावेळी आपण गहनतेमध्ये जाऊ त्यावेळेला तिथून अमृत येत असल्याचं आपल्याला जाणवेल. त्यासाठी ही जाणीव आपण करून घ्यायची अगोदरच. श्वास घेताना जिभेच्या शेंड्याला, तिथं टाळ्याला आपण जीभ लावलेली आहे, तिथं त्या शेंड्याला श्वास आपला लागतो का बघायचं. तिथे वारं. हे करत असताना, हे वारं जिभेला लागत असताना पण एक प्रकारचा तोंडाला आपल्या म्हणजे जिभेला पाणी सुटलेलं असतं. ते पाणी आपण प्यायचं आहे, म्हणजे प्राशन करायचं आहे. बघा, योगातली एक क्रिया आहे. अगदी सूक्ष्म. आपण जसं नाकानं श्वास घेतो तसं वारं आतमध्ये पण शेंड्याला जाणवतं. ते आता शिस्तीत घेतलं तरी चालतं, परंतु जाणवावं ते जिभेला. अजूनही जीभ आपण उलटी लावलेली आहे टाळ्याला. आता इच्छा अशी करायची आहे, ज्या वेळेला आपण श्वास घेतो तो श्वास सहस्त्रारमधून आपल्या टाळ्यापर्यंत आलाय, अशी इच्छा करायची. बघा, इतक्या शिस्तीत घ्यायचं आहे ते आपल्याला. म्हणजे सहस्त्रारमधलं चैतन्य आज्ञेतून आपल्या टाळ्यापर्यंत आले खाली, आणि ती जिभेच्या शेंड्याला लागते आपल्या चैतन्य वाऱ्यातून, वायू तत्वातून.
आणि आपण श्वास घेतोय. हे करत असताना काय फिलिंग होतं त्याचा अनुभव आपण घ्यायचा आहे, यासाठी येते. ही योगातली फार मोठी क्रिया आहे, ज्याला खेचरी मुद्रा म्हणतात. हा मुद्रेतला एक प्रकार आहे. आणि आपल्याला हे फार महत्वाचं आहे. ही प्रत्येक वेळी करायची नाही, परंतु आपोआप काही वेळेला जे चैतन्य खाली घशामध्ये येतं ते आपल्याला समजणं आवश्यक आहे. म्हणजे जिथं आपण जीभ लावल्या तो भाग आणि आपल्या टाळूचा भाग सहस्त्रार हे दोन्ही एक झालेलं आपल्याला दिसेल चैतन्यानं. हे त्यातलं महत्वाचं मर्म आहे. त्याच्यावरून कळतं की आपल्याला खेचरी लागली आहे आणि जे चैतन्य खाली उतरणार आहे ते घशामध्ये उतरेल तिथून. म्हणजे सहस्त्रार आणि जे काय टाळ आहे ते एकरूप झालं. म्हणजे आमचं आज्ञाचक्र क्लिअर झालं, विशुद्धी चक्र क्लिअर झालं आणि तिथल्या चैतन्याची जाणीव आम्हाला त्या विशुद्धीतून आतमध्ये जाणवेल. आणि विशुद्धी देखील गार होत असल्याचं आपल्याला जाणवेल, कारण गाळणं आहे, ते गाळून आत येतं टाळ्यातून. कारण जीभ ही फार महत्वाची आहे. आपल्या योगाच्या दृष्टीने जीभ ही फार महत्वाची असते. कारण जिभेमध्ये जे लाळ निर्माण होत असतात त्या लाळेतूनच आपल्याला आरोग्याची प्राप्ती होत असते, हे समजायला पाहिजे आपल्याला. आयुर्वेदामध्ये जी औषधे दिली जातात ती सगळी जिभेच्या शेंड्यापासून आहेत. सगळी चाटण वगैरे दिलं जातं आणि या चाटणातून जे लाळ तयार होते त्या लाळेमुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं, आपले आजार बरे होतात. म्हणून आपण ही क्रिया करतोय की त्यातून जी लाळ येते ती आपण गिळायची असते. श्वास घेतोय तो पण सहस्त्रारमधून चैतन्य येते आणि ते श्वास म्हणजे वायू तत्वातून जिभेच्या शेंड्याला लागतं आणि त्यातून जो स्त्राव तयार होतो जिभेत तो स्त्राव आम्ही पितो किंवा तोंडामध्ये घशामध्ये घेतो. ह्या सर्व क्रिया शिस्तीत करायच्या आहेत, म्हणजे स्लो आहेत फार. म्हणजे ते जाणवतं गारवा किंवा वरून खाली येतोय, परत खालून विशुद्धीपर्यंत जातोय, हा शिस्तीत घ्यायचा आहे. शेंडे आपल्याला जाणवतं. म्हणून जिभेच्या शेंड्यावरती चक्र आहेत, जिभेवरती खूप चक्र आहेत आपल्या, सूक्ष्म सूक्ष्म अशी चक्र आहेत खूप. त्याचं कारण हेच आहे. आता काय करायचंय, शस्त्रारमधून आपण आज्ञेतून विशुद्धीमध्ये यायचंय. बघा येता येते का, तो गारवा खाली आणता येतो का बघा, तसाच आता जी पूर्ववत करायची. दिवसातून असं कधीतरी आपण एकदा करावं आणि ते चैतन्य शस्त्रारमधलं चैतन्य आपल्या जिभेवरती घ्यावं अमृतासारखं. आणि हळूहळू मग ती स्थिती आपल्याला येते, ठिपकतं अमृत. ही फार एक वेगळ्या प्रकारची अवस्था आहे आणि जसं ध्यानामध्ये जाऊ तसं ते कळायला सुरुवात होते. विशुद्धीतून आपण अनाहत मध्ये येऊया, वरून खाली लक्ष अनाहत. म्हणजे हे जे चैतन्य शस्त्रारमधून खाली घेतोय ते अनाहत पर्यंत घ्यायचंय.
अनाहतमधून नाभी, वरून खाली नाभीपर्यंत लक्ष. नाभीतून स्वादिष्ठान, वरून खाली स्वादिष्ठान पर्यंत लक्ष आहे. तो जो गारवा सहस्त्रार मधला आपण खाली घेतला तो स्वादिष्ठान पर्यंत यावा, बघा अशी इच्छा आहे ती. म्हणजे तशाप्रमाणे लक्ष द्यायचं आहे आपल्याला. ते चैतन्य रूपी अमृत खालीपर्यंत आणायचं आहे. स्वादिष्ठान मधून मूलाधार, तिथपर्यंत आपल्याला हे चैतन्य खाली आणायचं आहे वरून. म्हणून आपण चित्त देतो आणि प्रत्येक चक्रावरती ज्या देवी देवता बसलेल्या आहेत त्यांच्यापर्यंत हे चैतन्य पोहोचावं, ही शक्ती पोहोचावी. वरून खाली लक्ष मूलाधारपर्यंत. आता थोडस मूलाधार मध्ये लक्ष देऊया. श्री माताजी, आपण साक्षात श्री निर्मल गणेश आहात. कृपा करून श्री गणेश स्वरूपात आमच्या मूलाधार शक्ती केंद्रावरती जागृत व्हा. पूर्ण अटेन्शन मूलाधार, पाठीचा शेवटचा मणका. श्री माताजी, श्री गणेश स्वरूपात आमच्या मूलाधार शक्ती केंद्रावरती जागृत व्हा. आपण आमच्या मूलाधार शक्ती केंद्रावरती आला असाल तर परमचैतन्याद्वारे, सुगंधाद्वारे त्याची जाणीव करून द्या. चित्ताची एकाग्रता महत्वाची असते, त्यामुळे आपल्याला ते जाणवणार आहे. लक्ष व्हायब्रेशन्स वरती पण आहेत. श्री गणेशजी, कृपा करून आम्हाला क्षमा करा. परमेश्वरी कार्य करत असताना आमच्या हातून काही चुका झाल्या असतील तर आम्हाला क्षमा करा. गणेशाला पहिली क्षमा मागायची. श्री गणेशजी, कृपा करून आम्हाला आपल्यासारखे अबोध बनवा. श्री गणेशजी, कृपा करून आम्हाला सुज्ञता द्या, पवित्रता द्या, मांगल्यता द्या. श्री गणेश तत्वाची जाणीव आपण घ्यायची. फक्त काही करायचं नाही, लक्ष द्यायचं, आपोआप जाणवतं. वेगवेगळ्या पद्धतीनं जाणीव आपल्याला होईल. श्री गणेशजी, कृपा करून आम्हाला आपल्यासारखे शक्तिशाली बनवा. श्री गणेशजी, आपण साक्षात श्री सुगंध प्रिय आहात. कृपा करून आम्हाला एक सुगंधित सहजयोगी बनवा.
पूर्ण अटेन्शन गणेश तत्वावरती आहे. तो सूक्ष्म जाणीव आपल्याला झाली पाहिजे. तो सुगंध आपल्याला आला पाहिजे. ते गणेश आपल्यात जागृत होतात. आता मूलाधार मधून हळूहळू आपल्याला वर यायचंय, पण कसं यायचंय ते पहा. आता आपल्याला ओम हे बीजाक्षर उच्चारायचं आहे. तर ओम हे जे बीजाक्षर आहे, ही फार महत्वाचं बीजाक्षर आहे, सहस्त्रार मधलं आहे. परंतु ते आपण सर्व चक्रावरती वापर करू शकतो, कारण त्याच्यामध्ये 3 मंत्र आहेत मोठे, किंवा 3 शक्त्या आहेत. अ, उ आणि म हे 3 शब्द आहेत त्याच्यामध्ये, आणि ते पॉवरफुल आहेत. मग ते म्हणत असताना देखील त्या पद्धतीनं जर म्हटलं आपण, तर त्याचा इफेक्ट खूप मोठा आहे. म्हणून आपण हे म्हणत असताना पूर्ण एकाग्रतेनं आणि व्हायब्रेशन्स वरती लक्ष देऊन, त्या चक्रावरती लक्ष देऊन जर म्हटलं, तर अधिक व्हायब्रेशन्स आणखी जाणवतात आणि आपल्या शरीरातून देखील व्हायब्रेशन्स बाहेर पडायला मदत होत असतात, किंवा जाणवतात ती बाहेर पडलेली. तर अ म्हणजे आकार, उ म्हणजे उकार, आणि म म्हणजे मकार, महेश, अशा प्रकारे. तर आपल्या शरीरामध्ये जे वात, पित्त आणि कफ हे त्रिदोष आहेत. त्यासाठी अ, उ, म हे जर आपण म्हटलं, किंवा ओम जर आपण कायम म्हटलं शस्त्रावर, किंवा लक्ष ठेवून त्या पद्धतीने चक्रावरती, तर वात, पित्त आणि कफ या तिन्ही दोषांचं संतुलन होतं आपल्यामध्ये. म्हणजे कुठलाही एक प्रकार वाढत नाही. अ म्हटलं तर राईट साइड येते आपली पित्त प्रकृती, उ मध्यामध्ये, तिथं वात असतो, आणि महेश ही लेफ्ट साइडला, म्हणजे जिथं कफ प्रकृती असते आपली. म्हणजे महेश म्हणजे शिवतत्व साइडला, म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिघांचीही शक्ती या अ, उ, म मध्ये आहे. म्हणून आपण ओम म्हणत असताना डायरेक्ट ओम म्हणायचं नाही, तर अ, उ, म अशाच प्रकारे आपण ओम म्हणायचं आहे. त्याचा इफेक्ट आपल्याला काय होतं याची प्रत्यक्ष अनुभूती आपण स्वतः घ्यायची असते त्याच्यामध्ये. हीच महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकालीची शक्ती आहे. म्हणून ओमला अनन्य साधारण महत्व आहे. आणि ओम हे बीजाक्षर जे आहे ते सहस्त्रार चक्राचं आहे, श्री मातांचं आहे. जसं लम हे मूलाधारचं आहे, वम हे स्वादिष्ठांचं आहे, रम हे नाभी चक्राचं आहे, यम हे अनाहत चक्राचं आहे बीजाक्षर, आणि हम हे विशुद्धी चक्राचं आहे बीजाक्षर, आणि क्षम हे आज्ञा चक्राचं आहे, आणि ओम जे आहे ते सहस्त्रार चक्राचं आहे. अशा पद्धतीने ही जी बीजाक्षर आहेत, ती बीजाक्षर आपल्या शक्ती केंद्रांना जागृत करत असतात, किंवा त्या शक्ती केंद्राचे ते पॉवरफुल बीज मंत्र आहेत, ज्याला कीलक पण म्हणतात. कीलक म्हणजे काय? किल्ली. एखाद्या कुलपाची किल्ली जशी आपण काढतो ना, जसं कुलूप उघडायचं आहे आपल्याला, तर किल्ली पाहिजे, तसे ही कीलक आहे. जसं ते सप्तशतीमध्ये सांगितलेलं आहे, कीलक रहस्य, कीलकम. कीलकम म्हणजे किल्ल्या, जी ब्रह्मांडामध्ये नेण्याची किल्ली, किंवा शस्त्रार उघडण्याची किल्ली. तसे ही बीजाक्षर जी आहेत ते किल्ल्या आहेत सगळ्या. शस्त्रारपर्यंत आपल्याला नेण्यासाठी ही बीजाक्षर आपण वापरू शकतो, या कीलकाचा वापर करू शकतो. तर आता आपण अ, उ, म अशा पद्धतीनं ओम म्हणायचं आहे. असे दीर्घ स्वरामध्ये म्हणत असताना लक्ष मूलाधार, स्वादिष्ठान आणि नाभी या 3 चक्रावरती लक्ष आपलं देत आपण असं दीर्घ स्वरामध्ये म्हणायचं आहे. पहिलं मूलाधार चक्र, स्वादिष्ठान चक्र आणि नाभी चक्र, अशाच पद्धतीने लक्ष देऊन हे बीजाक्षर आपल्याला उच्चारायचं आहे.
तिथून चैतन्य उत्सर्जित झालं पाहिजे. त्या चक्रामधून चैतन्य उत्सर्जित झालं पाहिजे. आणखी एकदा म्हणूया आपण आ. मूलाधार स्वाधिष्ठान नाभीमध्ये लक्ष देऊन. नाभीमध्ये आवाज घुमवायचा आपल्याला. नाभीत जर आपण आलो तर नाभीत आवाज घुमला पाहिजे आचा. कारण आ हे उच्चारण जे आहे ते नाभीत खूप घुमतं. म्हणून मूलाधार स्वाधिष्ठान नाभीमध्ये जास्त घुमवायचं आपल्याला. आ. आ. चैतन्याची जाणीव होते. आणखी एकदा म्हणूया आ. म्हणजे मूलाधार पासून बीजाक्षर आपण घेत स्वादिष्टांपासून नाभीमध्ये आवाज घुमवतोय. कारण नाभी हे मोठं आहे, गोल घुमटासारखं बहुसागर नाही का. म्हणून तिथे आवाज घुमवणं फार महत्वाचं आहे. आणि नाभी मधून अ हे बीजाक्षर निर्माण होत असतं. कारण स्वादिष्ठान आहे, स्वादिष्ठान नाभीभोवती फिरत असतं. आणि अ जी बाजू आहे ती राईट साईडकडची बाजू आहे, जिथं ब्रह्मा त्यांचं स्थान आहे आणि पित्ताचं स्थान आहे. पित्त जे आहे ते राईट साईडला तयार होते. निर्मिती जी आहे ती उजवीकडनं होत असते. आता उ हे बीजाक्षर आपल्याला उच्चारायचं. तर उ उच्चारत असताना नाभीपासून आपण अनाहत चक्र आणि विशुद्धी चक्र या दोन चक्राकडे लक्ष देत आपण उ हे बीजाक्षर उच्चारायचं आहे. बघा, नाभीपासून आपण अनाहत आणि विशुद्धी या दोन्हीकडे लक्ष द्यायचं. नाभीपासून वरती उ हे बीजाक्षर उच्चारत असताना उ आता उ म्हणत असताना कुठल्या चक्रावरती जास्त जोर लागला, म्हणजे ते बीजाक्षर कुठून निर्माण झालं? अनाहत मधून. जसं आ हे नाभीपासून निर्माण झालं, स्वादिष्ठान नाभीपासून, तसं उ हे बीजाक्षर जे आहे किंवा उ जे आपण म्हणतो ते अनाहत पासून जागृत होतं आणि विशुद्धीपर्यंत जातं. ते त्याची ध्वनी किंवा ध्वनी लहरी म्हणा किंवा त्याला नाद ब्रह्म म्हणा. आणखी एकदा म्हणूया उ. लक्ष अनाहत पासून विशुद्धीपर्यंत उ. हे म्हणत असताना आपल्या तोंडातून जो वायू बाहेर पडतो तो व्हायब्रेटेड असतो, चैतन्यमय असतो. ते व्हायब्रेशन्स आपण बाहेर पडल्यानंतर वातावरण स्वच्छ करतं आपलं. आपण जिथं बसलोय तेवढा परिसर ते स्वच्छ करतं. म्हणजे वलय
आपलं वलयापर्यंत ते जातं, वलय स्वच्छ करतं. ऊ. आणखी एकदा म्हणूया ऊ. अनहत विशुद्धीपर्यंत. म्हणजे आपलं हृदय चक्र स्वच्छ झालं, विशुद्धी चक्र स्वच्छ होतं त्यामुळे. आता राहतो मकार, महेश. तर म्हणत असताना आज्ञा, शस्त्रार आणि शस्त्रारच्या वर लक्ष ठेवायचं आपल्याला, या 3 चक्रांच्याकडे. त्यामध्ये एक विराटातलं चक्र, ही सगळी विराटातली चक्र आहेत. म्हणत असताना विशुद्धीपासून आपण आज्ञा, शस्त्रार आणि शस्त्रारचे वर लक्ष ठेवायचं. आता हे बीजाक्षर पूर्णपणे शिवतत्वातलं आहे. त्यामुळं आपण शिवतत्वाकडं खेचलं गेलं पाहिजे. म्हणजे अनाहत मधून आलो की विशुद्धीतून आपण वर आलो. विशुद्धी म्हणजे आज्ञा, शस्त्रार आणि शस्त्रारच्या वर आकाश तत्वामध्ये मकार गेला पाहिजे आपला. अशा पद्धतीने म्हणायचंय आपल्याला. लक्षात आलं. कसं म्हणायचं लक्षात आलं आपल्या. म्हणजे म्हणजे नुसतं तोंडानं उच्चारायचं नाही, असं नाही करायचं आहे. त्यावेळेला आपले ओठ बंद असतील. आतला आवाज आहे हा, ज्याला परावाणी निर्माण करायची आपल्याला. आपण भुंगा कसा असतो, भ्रमर, तसं म्हणायचं आहे आपल्याला. लक्षात आलं. आवाज आतमध्ये घुमला पाहिजे. असं नाही म्हणायचं आहे, असं ओठ बंद ठेवून. आणखी एकदा म्हणूया, असं. लक्ष विशुद्धीपासून, आज्ञापासून शस्त्रारच्या वरती आकाशापर्यंत म्हणायचं आहे. हे म्हटल्यानंतर जे कंपन तयार होतं शस्त्रारमध्ये, ते सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे आपला जो ब्रेन आहे, तो त्याचा व्यायाम होतो, थरथरतं ते ब्रेन असं म्हटल्यानंतर. हे त्यातलं महत्वाचं गमक आहे. म्हणजे आज्ञाचक्र, सहस्त्रार त्याच्यामध्ये कंपन होतं आणि मग आपण शस्त्रारच्या वरती म्हणजे शिवतत्वापर्यंत पोहोचतो. म्हणून असं दीर्घ स्वरामध्ये ज्यावेळी म्हणतो, कानात बोटं घालून पण काही जण म्हणतात, कारण आतमध्ये जास्त लक्ष द्यावं म्हणून. आता आणखी एकदा आपण असं म्हणूया. लक्ष, आज्ञेमध्ये पण आवाज घुमतो, शस्त्रारमध्ये पण घुमतो आणि कुंडलिनी शस्त्रारच्या वरती पण आपलं चित्त देऊन म्हणायचं असं. पूर्णपणे आता आपली शक्ती केंद्र जागृत झाली. म्हणजे ओम, म्हणायची ही जी काही पद्धत आहे, ही पद्धत आपण कायम आचरणात आणलं तरी पण चालतं. याच्यामुळे आपली चक्र देखील स्ट्रॉंग होतात आणि या चक्रातून कंपनामुळे व्हायब्रेशनची निर्मिती होत असते. आता पूर्ण ओम आपल्याला म्हणायचं आहे. पूर्ण ओम म्हणजे असंच म्हणायचं आहे. लक्ष जसं आपण म्हणताना ठेवलं तसं त्या चक्रावर ठेवायचं आहे. म्हणताना ज्या चक्रावर आपण लक्ष ठेवलं त्या चक्रावर ठेवायचं आहे आणि म्हणताना ज्या चक्रावर लक्ष ठेवलं तसं आपण म्हणायचं आहे.
तर अ उ म आपण एकाच वेळेला म्हणतोय. अ म्हणत असताना मूलाधार स्वाधिष्ठान नाभी, उ म्हणताना अनाहत विशुद्धी आणि म म्हणत असताना आज्ञा शस्त्रार शस्त्रारच्या वर असं बघा. त्या पद्धतीनं अ उ म म्हणायचंय. अ फरक लक्षात आला, कळलं. कुठल्या चक्रावर जास्त जोर येतो आपल्याला, म्हणजे म्हणत असताना अपूर्ण म्हणत असताना नाभीवरती पूर्णपणे जोर आलेला असतो आपल्या. म्हणताना आपण नाभीतून अनाहतपर्यंत येतो, विशुद्धीपर्यंत जायचा प्रयत्न करतो, परंतु हृदयावरती जास्त प्रेशर येतं आपल्या म्हणताना, तिथं जास्त चैतन्य उत्सर्जित होतं. आणि म्हटल्यानंतर आज्ञेतून सहस्त्रारमध्ये येतो, परंतु सहस्त्रारमध्ये आपल्याला थरथर जाणवते मचे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण आणखी एकदा म्हणूया म. आणखी एकदा म्हणायचं आहे. म्हणजे म्हणत असताना ज्या ध्वनीचं कंपन कसं तयार होतं आणि मधलं उ आणि म कसं बदलत जातं आतल्या आत आपल्या, ते ओम कसं तयार होतं हे फार महत्वाचं असतं त्यातलं. म्हणून ही कंपन आहे, या कंपनाकडेच लक्ष असलं पाहिजे. आणखी एकदा म्हणूया आपण. आणखी एकदा. विलक्षण शांतता येते. लक्ष शस्त्रारच्या वरती न्यायचं आता आपल्याला, पूर्णपणे आकाश तत्वाच्या दिशेने. याच्यामुळे आपली चक्र पूर्णपणे तृप्त होतात. थोडक्यात तृप्त, शांती, आकाश तत्व. आकाशामध्ये आपण एकरूप होतोय, जोडलं जातोय आता आकाश तत्व विराटाशी. आता खाली यायचं नाही, देहातीत अवस्था ती प्राप्त करतोय. आपलं चैतन्य त्या वैश्विक चैतन्याशी एकरूप करायचं आहे. बघा, हे किती महत्वाचं आहे. वैश्विक चैतन्य ते वरती आहे ना, जसा थर असतो ना हवेचा, हवेचाही थर आहे, तसं वर थर आहे, आकाश. चैतन्याचे वेगवेगळ्या प्रकारचे थर आहेत असे, त्याला थर म्हणतात. त्या थर तत्वात आपल्याला पोहोचायचं आहे.
आकाशच्याही पलीकडे एकरूप व्हायचं आहे आणि त्या स्थितीमध्ये आपण स्थिर राहायचा प्रयत्न करायचा आहे.
लक्ष शस्त्राच्या वरच आहे आपलं, आकाश तत्वामध्ये पसरलेलं असतं. ते हळूहळू ती सवय लागते आपल्याला. चित्त वरतीच ठेवायचंय आणि हळूहळू आपले डोळे उघडायचे आहेत, श्री माताईंना पाहायचंय. चित्त आकाश तत्वामध्येच बघायचंय श्री माताईंना. आणि लक्ष व्हायब्रेशन्स वरती पण आहे. चैतन्याची एक वेगळी अनुभूती आपल्याला कळते, एक थर समजतो त्यातला. आता आपण श्री मातांना नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्री माताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. पुन्हा एकदा आपण शिस्तीत बंधन घेऊया. आपला डावा हात कुंडलिनी पुढे, उजव्या हातानं कुंडलिनी वरती घेऊया. हळूहळू लक्ष कुंडलिनी वरती ठेवूया. एक गाठ मारूया शस्त्रार्च्यावर. दुसऱ्या वेळेला चित्त कुंडलिनीवरती आहे, 2 गाठी मारतोय. तिसऱ्या वेळेला परत तीन गाठी मारतोय. कुंडलिनी वरती राहिली. कवच डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. लक्ष कवचावरती ठेवायचं. आता शिस्तीत घ्यायचं. कवच पूर्णपणे जाणवलं पाहिजे. तर आज आपलं पूर्ण चित्त शस्त्राच्या वरती, आकाश तत्वात आणि आपल्या कवचावरती ठेवायचं. तसंच थोडस जीभ जी आहे ती आपली, ती टाळूला लावून बघायची की टाळ्याला, की खरोखर तिथनं जे वायू आपण घेतोय तो आपल्या जिभेच्या शेंड्याला लागतोय का, आणि शस्त्रारमधून जे चैतन्य येते ते त्या जिभेपर्यंत येते की नाही ते पाहायचं आहे, प्रयत्न करायचा असतो. आज दिवसभर आपण त्या पद्धतीने करूया. जय श्री माताजी.